अनेक वर्ष झालं ठाकरे यांच्या हातात मुंबई महानगरपालिकेची सत्ता आहे. पण हे सत्ता हिसकावण्यासाठी महायुती म्हणजेच शिवसेना शिंदे गट व भारतीय जनता पार्टी एकत्र येऊन निश्चितच ठाकरे बंधू यांना कडवी टक्कर देतील. नमस्कार. नगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. याचा परिणाम महायुती सरकारवरती होणार आहे, कारण महायुती सरकार पूर्ण ताकद आपली लावित आहे मुंबईमध्ये. महायुती सरकारमध्ये अजित पवार गट वेगळा लढत आहे. एकनाथ शिंदे शिवसेना गट व भारतीय जनता पार्टी सोबत लढत आहेत. निश्चितच महायुती विरुद्ध ठाकरे असा सामना पाहण्यास आपल्याला मिळणार आहे. मुंबईच्या सुजाण मतदाराने मराठी मतदाराच्या विषयावरती एकजुटीने येतील का? कारण ठाकरे बंधू यांना झालेली पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी मराठीच महापौर होणार सांगितल्यानंतर सर्व मराठी मतदारांमध्ये एक उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीला याचा निश्चितच तोटा कुठे ना कुठे दिसून येईल, कारण भारतीय जनता पार्टी यांनी विचार केला नव्हता की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील. पण अस्मितेच्या लढाईमध्ये, मराठी माणसाच्या लढाईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे निश्चितच महायुती सरकारवरती याचा परिणाम होणार आहे. महायुती सरकारला नगरपालिका निवडणुका जितक्या सोप्या पद्धतीने गेल्या आहेत, महानगरपालिका निवडणुका सोप्या जाणार नाहीत. आता तरी निश्चित आपल्याला हे दिसून येत आहे, कारण मुंबई महानगरपालिका म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे. या महानगरपालिकेमधील ठाकरे बंधू आपली अस्मिता पणाला लावणार आहेत, कारण ठाकरे बंधू यांचाच मुंबई महानगरपालिकेवर झेंडा पाहण्यास मिळत आहे आपल्याला. अनेक वर्ष झालं ठाकरे यांच्या हातात मुंबई महानगरपालिकेची सत्ता आहे. पण हे सत्ता हिसकावण्यासाठी महायुती म्हणजेच शिवसेना शिंदे गट व भारतीय जनता पार्टी एकत्र येऊन निश्चितच ठाकरे बंधू यांना कडवी टक्कर देतील. या विषयावरती आपले काय मत आहे कमेंट करून आम्हाला निश्चित कळवा.